तर इथे माझं स्किन केअर चांगलेलं आहे. तर हे मशीन आहे फेशियल मशीन. असं सेट केलेलं आहे आपलं खोबरं किसायला आपल्या फूड प्रोसेसर मध्ये. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11:15 वाजलेले आहेत, बघू शकता. तर माझं ना मी काल बोलली होती तुम्हाला, आज सकाळी वैभव विहान त्यांचं वैभव हॉस्पिटलला गेले, विहान स्कूलला गेला. तर सकाळीच मी टिफिन केला, 6 वाजता सुटली. तर मस्त मी ना तुरीची डाळ, भात, पोळ्या, मेथीची भाजी, भेंडीची भाजी असं केलेलं आहे म्हणजे स्वयंपाक. तर तेच माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. मस्त असं छान वाटते, रिलॅक्स वाटते. जरा लवकर स्वयंपाक झाला ना असं एकदम फ्री वाटतं ना स्वयंपाकाच्या वेळेस. कारण आपल्याला कसं बाकीचं आवडायला काही कंटाळा येत नाही, पण स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो नेहमी. आणि काय करावं ते मोठा प्रश्न असतो तो. तर तेच माझं घरातलं फक्त आता झाडायचं बाकी, दुसरं काहीच नाही आवडायचं बाकी. झाडझूड झाली. त्याच्या आधी ना मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मस्त इथे. तर चहा ठेवला, म्हटलं आधी चहा पिईल, कारण बाहेर इतकं थंड वातावरण आहे ना. आणि आज मस्त मी डाएटचा विचार न करता मस्त खारी खाणार आहे, बघू शकता. मला खारी खूप आवडायची, पप्पा खूप आणायची पहिले खारी. तर मस्त खारी खाणार. आणि बाहेर इतकं धुकं पडलेलं आहे ना, असं एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे. तर तेच आता मस्त चहा पिणार. आणि आज ना मला म्हटलं आता वातावरण कसं असं हे ना, तर असं पावसासारखं वातावरण, थोडं मॉइश्चर असं, म्हणजे एकदम नाही का थंड थंड असं हवेमध्ये नुसतं असं ओलावा सारखं असतं. तर मग म्हटलं खोबरं खराब होऊन जाईल, तर मी काय करणार आहे आज आपल्या फूड प्रोसेसर मध्ये किसणार आहे. तर ती तुम्हाला पण दाखवते फूड प्रोसेसर मध्ये कसं खोबरं किसलं जातं. तर किसून आणि मस्त भाजून ठेवणार आहे थोड्या वेळाने. तर ते काम आहे. आणि अजून मस्त विहान आला ना, तर आपल्या मिनी ज्युसर आहे ना, त्याच्यामध्ये मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेक करायचं आहे. तर बघू शकता, हे मिनी ज्युसर यूज केलं नाही कधी, पण मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेक करणार दुपारी. तर विहानला करून देणार. तर ते बाकीचं झाडझूड बाकी आहे. बाकीचे कामं तर झालेले आहे कम्प्लीट. डाळी वगैरे तर बाहेर होत्या, त्या आता भरून ठेवायच्या मला मध्ये. असे 2-3 कामं आहे. आणि तेच आज वैभव कोणीच नाही, गुड्डी पण गेली घरी. तर असं घर एकदम सुनं सुनं वाटत होतं. आणि आता पण कोणीच नाही, मी आणि कियाला गेली तिच्या आजीकडे. आणि मीच आता एकटी. असं स्वतःला जरा टाइम मिळतो ना असं काही म्हणजे करायला, काम करायला वगैरे. तर बाकीचं तर मी मला सगळंच आवडलेलं आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं स्किन केअर करू, कारण माझी ना स्किन खूप डल झालेली आहे हिवाळ्यामध्ये. साईडने खूपच डल वाटते. तर मग म्हटलं काहीतरी स्किन केअर करू आज थोडंफार. साईमध्ये काय म्हणतात आपलं पीठ वगैरे काहीतरी लावू. आणि तेच असा प्लॅन आहे आजचा, बघू. आणि ते पण थोडीशी कोमट साई घेईल, कारण थंड थंड लावलं ना, आता हिवाळा चालू, इतके थंडगार लागते एकदम. तर चला आता मी ना चहा करते माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर. तर इथे मस्त माझी ना खारी घेऊन आलेली मस्त मी चहा टाकून. आणि हा थोडासा चहा पण आहे प्यायला. तर आता मस्त चहा एन्जॉय करते. आणि जेव्हा आता काम पण बाकी किती बघू शकता, पसायला सगळं कपडे बिपडे पडलेले आहेत. तर ते पण आवरून झाडून घेणार, तेवढं काम बाकी. आणि एकटं असलं ना तर खूपच ना बोर होतं वगैरे. पण म्हटलं चला आज स्किन केअर पण करू थोडंसं, कारण मला वाटतं की स्किन केअर करावं माझ्या चेहऱ्याला. त्याच्यामुळे चला बोलते नंतर तुमच्याशी. आमची इथे कियाला आली खाली. कुठे गेली होती पिल्लू? कुठे गेली होती? खेळायला. कोणासोबत? आई सोबत. आणि भैया कुठे गेला? स्कूल. तर कियारा आलेली आहे. आणि हा ना माझा जुना मोबाईल आहे, तर तो तिला त्याच्यामध्ये सगळे गेम्स आहे. आणि युट्यूब पण बघते ती. दाखव काय करते तू. काय करते? अच्छा, रिअलमीचा मोबाईल आहे हा, 8 आहे. तर आधी मी याच्याने शूट करायची माझे व्हिडिओ सगळे. पण आता आपल्याकडे आहे आयफोन. मस्त क्लिअरिटी येते, बघू शकता. कियाला कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? माझा. मम्माचा आहे. ती म्हणते माझा. तर आता इथे मी आवरते. तर इथे किचन वगैरे पुसून आणि झाडून घेणार.
तर झाडलाच नव्हता आणि तेच म्हटलं चला आधी हे आवरून घेऊ नंतर स्किन केअर करू. तर इथे बाकीचं मी सगळं आवरून घेते कारण चहा वगैरे पिल्यानंतर मग कसा पसारा होतो, खारी वगैरे खाल्ली आणि स्वयंपाक सकाळी करते ना तर मग असं नंतर कंटाळा येतो, मग मी थोड्या वेळानेच आवरते. तर आता इथे मी सोपे वगैरे रोजचं काम आहे माझं, झटकून वगैरे घेणं, सगळी घाण खाली पाडणं, मग झाडून घेणं. तर फरची तर आता हिवाळा आहे तर मी जास्त पुसत नाही कारण खूप थंड लागतं त्याच्यामुळे पुसत नाही. आणि झाडून तर रोजच घ्यावं लागतं, दुपार म्हणजे संध्याकाळ आणि सकाळ. तर इथे मी खेळणी जी कियाराची आहे ना हाऊस ते भरून ठेवलेलं आहे आणि आता हे झाडून घेते. तर किचन आधी झाडते, मग रूम झाडून आणते आणि मग हॉल झाडते. त्याच्यानंतर सगळं आवरलं ना तर मग मी आपलं टेरेस गार्डन आहे ना पोर्च ते झाडून घेते. तर आता इथे पटापट मी झाडून घेते आणि चला बोलते तुमच्याशी नंतर. तर सगळं झाडून झालेलं आहे. तर बघू शकता आता ना स्किन केअर म्हणजे असं छोटं स्किन केअर करणार, स्क्रबर लावणार, त्याच्यानंतर मग आपलं काहीतरी पीठ वगैरे लावून घेणार याच्या साईमध्ये आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे. तर म्हटलं आंघोळच्या आधी मस्त स्किन केअर करू. तर इथे माझं स्किन केअर आणलेलं आहे. तर हे मशीन आहे फेशियल मशीन, तुम्हाला दाखवते मी. आणि हे एक होतं की याला काय करत बसत होती तिने एकदम लाल हे कंट्रोल, आता धुवत म्हणजे भिजत टाकावं लागतील, नीट धुवं लागतील. आणि हे धुतलेलं आहे, हेच लागतं मला. आणि एक मोठा ब्रश आहे हा बॉडी स्क्रबिंगसाठी. आणि हे एक जे फूट रेस असतं ना म्हणजे आपले पेडिक्युअर वगैरे करण्यासाठी, ते सुद्धा कियाराने काढून टाकलेले बघू शकता. तर हे पण चिटकून द्यावं लागेल असं. आणि आपलं फेशियल मशीन तुम्हाला दाखवते, खूप माझं फेवरेट फेशियल मशीन आहे आणि याच्यानेच मी करते. कारण कसं लेडीजला वेळ नसतो बाहेर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वगैरे, तर म्हणून मग ना घरच्या घरी मी हे असं मागवलेलं आहे आणि मस्त होतं. तर बघू शकता इथे आपण कोणती पण क्रीम यूज करून असं गोल फिरतं असं. तो चेहरा धुतला होता मी, तर आता चला करू सुरू. तर हे स्क्रबर आहे घेऊन ठेवलेलं मी, कोणाचं आहे डॉक्टर रसेलचं हायलोरॉनिक ऍसिडचं स्क्रबर आहे, खूप छान आहे. आताशी एवढंच संपलंय बघू शकता. तर आधी खूप थंड लागतं, आधी लावून घेते. बस आता इथे लावून घेतलेलं आहे मी स्क्रबर, बघू शकता एवढंच लावलेलं आहे. आता याच्याने मस्त स्क्रब करून घेणार, बघू शकता मस्त स्क्रब केलं जातं. हिवाळ्यात कसं आपल्या त्वचेवर किंवा हातांवर डेड स्किन तयार होते, तर ती काढण्यासाठी आपल्याला स्क्रबिंग करावंच लागतं. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वगैरे ते तर हमखास लावायचं. तर आता मी मस्त स्क्रबिंग करणार, त्याच्यानंतर डाळीचं पीठ साईमध्ये काढून मस्त लावणार आणि ते झालं की मग आंघोळ वगैरे मस्त मॉइश्चरायझर लावणार. तर असं स्किन केअर रुटीन असणार माझं. चला आता करून घेते पटापट स्क्रबिंग. आणि आज स्वतःला थोडासा वेळ दिलेला आहे मी, नाहीतर नुसतं दिवसभर काम. बस झालं स्क्रबिंग. आता मी मस्त चेहरा वॉश करून येते आणि पीठ पण आणते, कारण इथे मी चेहरा वॉश करून आलेली बघू शकता. मस्त स्क्रबिंग झालं. तर इथे मी डाळीचं पीठ आणलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं, त्याच्यानंतर मध टाकलं थोडंसं 2-3 थेंब, ग्लिसरीन टाकलं आणि आपलं कच्चं दूध होतं ना ते टाकलेलं आहे आणि मस्त मिक्स करून घेते. आणि ब्रश काय माहिती कुठे केला टाकला, तर ती ब्रश घेऊन इतकी फिरते ना माझा मेकअप वगैरे करत वगैरे, तर नाही तर मी ब्रशनेच लावते, पण आता ब्रश सापडतच नाहीये. तर काही नाही, आता हाताने पटापट लावून घेते. तर अशी पेस्ट झालेली आहे.
आता थोडीशी मी लावून घेते, थोडीशी कियाला नंतर लावून दिला आंघोळीच्या वेळेस. चला लावून घेते पटापट. आणि हिवाळ्यामध्ये डाळीचं पीठ आणि दूध लावलंच पाहिजे, त्याच्याने आपली त्वचा एकदम अशी ना कोमल, म्हणजे कशी मऊ मऊ फ्लफी अशी असते. तर त्याच्यामुळे सिंपल स्किन केअर असतं, घरी सगळ्यांनी केलं पाहिजे. तर आपण स्वतःची काळजी घेतली तर आपण दुसऱ्यांची पण काळजी घेऊ शकतो, मुलांची काळजी घेऊ शकतो, आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. म्हणून आपण आधी स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. तर म्हणून इथे मी लावलेलं आहे, बघू शकता. चला आता ना हे वाळलं ना पूर्ण, त्यावेळेस मस्त धुवून टाकणार. फ्रेश होते आता आंघोळ वगैरे करून. आणि कियाराला पण आहे ना एवढं आहे थोडंसं, तर ते लावून देते तिला तोंडाला, थोडंसं हातांना वगैरे. आणि चला आता आंघोळ करून डायरेक्ट तुम्हाला दाखवते माझी स्किन कशी झाली. चला तर इथे माझं आवरून झालेलं आहे आणि बघू शकता स्किन इतकी छान झाली ना, ग्लोवी ग्लोवी झालेली आहे. मी फक्त ना तुम्ही बघितलं ते पीठ लावलं होतं वगैरे, त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, मस्त छान धुवून काढलं. ते पण कोमट पाण्याने, गरम पाण्याने नाही, कोमट पाण्याने मस्त छान वॉश केलं. आणि हे नाही लावलं मी, काय म्हणता आपलं फेस वॉश नाही लावलं. त्याच्याने कसं आपण फेशियल करून आलो तरी आपण फेस वॉश यूज नाही करत लगेच, तर ते नाही लावलं, जस्ट धुवून घेतलं फक्त. त्याच्यानंतर मग बाहेर येऊन नुसतं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावलं, कॉम्पॅक्ट पावडर लावली माझी थोडीशी, नंतर लिप बाम लावलेला आहे. बस एवढंच लावलं आणि किती छान ग्लो आलेला आहे. आणि चेहरा पण इतका छान दिसतोय ना, तर तुम्ही आधीचा चेहरा परत रिवाइंड करून मागे जा आणि बघा, आणि आताचा चेहरा बघा किती छान झालेला आहे, खूप मस्त झाला. तर थोडा वेळ लागतो पण आपली स्किन मस्त छान होऊन जाते. तर किती मस्त फरक पडलेला आहे, बघू शकता. एकदम असं पिंकी पिंकी झालेला आहे ना. इथे थोडं स्क्रब केलं ना म्हणून थोडं पिंक लाल लाल झाली गाल. तर खूप मस्त झालेलं आहे. तर तेच आता जेवण करायचं आहे, कियाराला पण द्यायचंय जेवण. आता कियाराला जेवण देते आणि त्याच्यानंतर मी पण जेवण करते. आणि दुपारी विहानाला ना मस्त मिल्कशेक बनवू स्ट्रॉबेरीचं, मला बनवून बघायचंय मिनी ज्युसरमध्ये. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग मी खोबरं वगैरे किसून भाजून ठेवणार आहे. तर असं असणार आहे दुपारचं रुटीन. तर चला आता जेवण करून घेतो, कियाराला जेवण देते आणि मी पण जेवण करते. विहान चला. विहान कसा दिवस होता आजचा? भारी. फर्स्ट डे भारी होता, खूप भारी होता. आणि आमची किडू कशी झोपली होती, उठली. घेऊ आपल्या फूड प्रोसेसर मध्ये एवढं. तर चहा पिला की खोबरं किसून मस्त भाजून ठेवणार आहे एका डब्यामध्ये भरून. मला कसं मसाल्याला लागतं ना नेहमी, तर मग सारखं किसावं लागतं आणि सारखं भाजावं लागतं. त्यापेक्षा मग आधीच एकदाच मी ना किसून आणि मस्त भाजून ठेवणार. इथे चहा ठेवलेला आहे, इलायची नंतर टाकते कुठून. चहा होतोय तोपर्यंत ना फूड प्रोसेसरचे भांडे काढून घेते इथून खाली. त्याच्यात ठेवलेले आहे. तर हे काढलेलं आहे खोबरं किसायला. आणि ना माझं फूड प्रोसेसर मध्येच सगळं असतं. याच्यात मग दाखवते मी. तर याच्यातच सगळं पाटी ठेवलेली असतात. खोबरं का किसून घे तर विहानला म्हटलं मिरची आता नको, आता थंडी पण आहे आणि ना चहा पिला त्याने गोड गोड पण त्याला मळमळ होणार. तर त्याला म्हटलं उद्या बनवून दिल आणि ते पण आपल्या मिनी ज्युसर मध्येच बनवू, कारण मला ते तुम्हाला दाखवायचं होतं कसं यूज होतं काय वगैरे. म्हटलं उद्याच बनवू.
मी पण कॅन्सल केलं. तर आता ना खोबरं किसून घेऊ. तर खोबरं किसूनसाठी हे टाकणी काढलेलं आहे. तर हे फूड प्रोसेसरचं भांड आहे. आता मी ते सेट करते. तर ही फूड प्रोसेसरचं भांड आहे ना, त्याच्यात मी आता हे ठेवून देणार. असं फूड प्रोसेसर आहे ना, त्याच्यातच माझे पाते असतात सगळे ऍड. आपण जे पाहिजे ते घेऊ शकतो आपण. तर हे ना याच काय म्हणतात आपलं खोबरं किसायचं तेवढं बारीक खोबरं होतं. जेवढं पाहिजे तेवढं. हे मोठं आहे, मोठे पीस होण्यासाठी खोबऱ्याचे. आणि हे आहे ना, हे भाजी कट करण्याचं आहे. भाज्या तर भाज्या पण कट करून दाखवेल मी एक दिवस. तर इथे सगळं असतं. आणि हे इथे. तर आता आपण असं ठेवून देऊ त्याच्यात ऍड करून. सिंपल असं ऍड करायचं, बघू शकता. आणि असं पूर्ण सेट केलेलं आहे आपलं खोबरं किसायला आपल्या फूड प्रोसेसर मध्ये. आता खोबरं एवढं काही बसणार नाही, त्याला तुकडे करून घ्यावे लागतील आपल्याला. तुला आपण किसायला घेऊ. काढून घेते आता. आणि इथे आपलं खोबरं मस्त किसलेलं आहे. तर तुम्ही ना आपण तर तेच म्हणत होती की जेव्हा उन्हाळ्याचं आपल्याला हे किसावं लागतं ना काय खोबरं मसाल्यासाठी, तर खूप हात भरून येतात, खूप कारण खोबरं असतं. तेव्हा हे बेस्ट ऑप्शन आहे फूड प्रोसेसर. किती छान मस्त किसला जातो, मस्त किसला जातो ना, एकदम बारीक छान मस्त. तर आता मी भाजून घेणार. आणि हे बाकी वाटायला ठेवून देऊ परत. विहान काय करताय? आणि लाडू करण्यासाठी पण इतकं मस्त पिसलं जातं ना खोबरं. किंवा तुम्हाला नाही का याचे डिंकाचे लाडू करायचे, खोबरं पिसायचे त्याला सुद्धा भारी मस्त. आणि मोठं पण आहे, मोठ्या साईजचं. मोठं जर तुम्हाला मोठं किस पाहिजे त्याचं पण आहे. इझी साफ होऊन गेलं, बघू शकता, काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि एवढं डिशवॉशर मध्ये मस्त क्लीन करून काढणार. हाताने पण क्लीन करायची गरज नाही, डिशवॉशर मध्ये. सीझन मध्ये असं खोबरं किसून झालेलं आहे. कसं वाटलं ते नक्की सांगा. म्हटलं तर तुमच्या सोबत शेअर करावं मी खोबरं कसं किसून घेते फूड प्रोसेसर मध्ये, एकदम इझी आणि पटकन. तर आता ना मस्त भाजून घेते. तर पॅन ठेवलेला आहे मी आणि त्यात मस्त भाजून घेते. तर आधी थोडं थोडं भाजून घेते. भाजून ठेवलं ना म्हणजे खवट होत नाही, मस्त राहतं. बर्नीमध्ये भरून ठेवलं का
जेव्हा आपल्याला पटकन भाजी करायची नाही एखादी खोबऱ्याची नाही का, नॉनव्हेज असो किंवा मग व्हेज असो, काही आपल्याला समजा काय म्हणता चणा मसाला वगैरे असं करायचं तर तुम्ही पटकन काढून वापरू शकता खोबरं. फक्त कांदा भाजावा लागेल, बाकी ह्या गोष्टी नाही. तर मस्त आता मी भाजून ठेवते छानपैकी. तुला आवडतं का? तर असं मस्त ब्राऊन भाजून घेतलेलं आहे, बघू शकता. माझं थंड करून मग पिशवी डब्यात भरून ठेवेल मी मस्त. तर मस्त जेवण झालेलं आहे आणि इथे विहान जेवण करतोय. त्याला मस्त अंड्याची चटणी आणि पोळी दिलेली. तर मी किचन पण सगळं आवरून दिलं, डिशवॉशरला भांडे पण लावले आणि जे हाताने घासायचे ते पण घासून घेतले भांडे. विहानचा उद्याचा ड्रेस काढून ठेवला स्कूलचा आणि उद्या मी त्याला टिफिनला ना सिंपल काहीतरी खिचडी आणि काहीतरी देईल, पराठा वगैरे किंवा उपमा देईल, उपमा किंवा मग दुसरं काहीतरी स्नॅक देईल असं करणार आहे. कारण खूपच मला ना असं थकवा आलेला आहे. आणि हे मला दाखवायचं होतं, मी डाएटमध्ये रोज रात्री जेवण झालं ना तर मी हे जिऱ्याचं पाणी घेते. जिरा जो जलजिरा भेटतो ना किराणा दुकानामध्ये किंवा मग आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये, तर ते खूप मी आणून ठेवते आणि जेवण झालं की मस्त बसून असं एन्जॉय करते. हे म्हणजे लवकर डायजेस्ट होतं जेवण आपलं. तर तुम्ही डाएट करता असाल तर नक्की जलजिरा घेत जा आता रात्री जेवण झाल्यानंतर. कारण घरी आपण कसं गरम पाणी वगैरे पिणं नाही होत संध्याकाळचे रात्रीचे सुद्धा. पहिले मी रात्रीचे प्यायची पण आता पिणं होत नाही. मग जिऱ्याचं मी जलजिरा घेते म्हणजे डायजेस्ट लवकर होतं जेवण. आणि तुम्ही घरी पण बनवू शकता जलजिरा, म्हणजे जिरे, त्याच्यामध्ये काळं मीठ नाही का, असं थोडंसं सोडा, खायचा सोडा असं ना, कुकिंगचा नाही, जो खायचा बेकिंग कोणता सोडा, खायचा सोडा वाटतं तो, आणि काळं मीठ आणि जिरे आणि थोडासा ओवा असं मिक्स करून तुम्ही जलजिरा घरीच करू शकता तयार. तर तेच मी तर विकत आणून ठेवते आणि मस्त रोज असं पिते. तर आता पिणार आहे. तर ते मस्त मिक्स झालेलं आहे. विहान हे ठेव ना तिकडे, थांब नको राहू दे बरं. मस्त पिते आता. आणि मला खूप आवडतो जलजिरा, असं खूप चव छान लागते. लहानपणी ना आम्ही स्कूलमध्ये जलजिराच्या पुड्या मोठ्या भेटायच्या, आता छोट्या भेटतात. तर तेव्हा घेऊन जायचो स्कूलमध्ये आणि आमच्या बॉटलमध्ये पाणी संपलं का प्यायचं, बॉटलमध्ये थोडंसंच पाणी असायचं ना, त्याच्यात टाकून मस्त एन्जॉय करायचं संध्याकाळपर्यंत. खूप भारी. तर ते दिवस आठवतात. मस्त जलजिरा पिते. तर तेच आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर रुटीन होतं आजचं माझं, तुम्हाला दाखवलं माझं रुटीन कसं. म्हणजे विहान आणि वैभव नसताना, वैभव हॉस्पिटलला गेले, विहान स्कूलला गेला आणि मी आणि कियाराच होती फक्त. तर तसं माझं रुटीन दाखवलं तुम्हाला. मी एकटी असताना मला कसा वेळ मी स्वतःला देते स्किन केअर करून किंवा बाकीची इतर कामं करून. तर तेच असं होतं आजचा पूर्ण व्लॉग. तर आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तेच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.